महिन्याला कितीही पैसे कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही। त्यानंतर तुम्ही महिन्याला कितीही पैसे कमवा, त्यातून तुमच्याकडनं बचत झाल्यानंतर किराण्याची यादी, लाईट बिल, दूध बिल, त्यानंतर नेटचा खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, म्हणजे कितीही खर्चाच्या यादी अजिबात संपत असते जणींसोबत होतं। असं बऱ्याच जणींसोबत होत असणार आहे। तुम्ही पैसे जास्त कमवा किंवा कमी कमवा, पण खर्च हा कधी थांबत नाही। तर मैत्रिणींनो, तुमचा खर्चाची तुम्ही बचत कशी करू शकतात आणि आहे त्या पैशांमध्ये तुम्ही सगळं नियोजन कसं करू शकतात, याच्या महत्वाच्या 10 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, माहितीये का तुम्हाला, एक वेळ अशी होती की खूप कमी पगारामध्ये मला माझं पूर्ण घर मॅनेज करायचं असायचं। त्यावेळेस मी कोणत्या गोष्टीचे नियम पाळायचे, कोणत्या गोष्टींचं नियोजन करायचे, हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर मैत्रिणींनो, माझा महिन्याचा खर्च मी असा लिहून ठेवलेला असतो। बघू शकता महिन्याचा बेसिक खर्च काय काय असतो मी तुम्हाला सांगते। एक तर घराचा हप्ता असतो, त्यानंतर तुम्ही जिथे राहता त्याचा मेंटेनन्स असतो, त्यानंतर लाईट बिल असतं, त्यानंतर नेट, केबल, वायफाय वगैरे काय असेल ते, त्यानंतर मोबाईलचं बिल असतं, त्यानंतर दूध बिल, किराणा बिल, भाजीपाला, फळं, गॅस, तुमचं जे सेव्हिंग्स असेल ते किंवा भिशी असेल ते, त्यानंतर गाड्यांचे कोणते हप्ते असतील, मुलांची शाळा असेल किंवा अचानक येणारा खर्च। तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून तुम्ही पैसे कसे वाचवू शकतात किंवा म्हणजे बऱ्याचदा असं होतं गृहिणींचं की त्या बाहेर जॉबला वगैरे जाऊ शकत नाही, पण मग आहे ते पैसे कसे वाचवायचे या गोष्टींचं मी आज तुमच्यासोबत नियोजन शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे। तर मैत्रिणींनो, बेसिक गोष्ट आहे की तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत असाल तर तो तुम्हाला हप्ता वगैरे नसतो, पण जर तुम्ही लोन घेऊन घर घेतलेलं आहे तर त्याचा तुम्हाला 15, 16, 20, 1,000 रुपये हप्ता येतो। तर मैत्रिणींनो, तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना तुमच्या पगाराप्रमाणे, बचतीप्रमाणे या गोष्टी तुम्ही करू शकता। त्यानंतर प्रत्येकाला सोसायटी असेलच असं नसतं। ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी फक्त तुम्हाला लाईट बिल येतं, त्यानंतर दूध बिल तुम्ही वाचवू शकताय। जर तुम्हीच दोघं असाल तर तुम्ही ते करू शकताय। म्हणजे मला आठवतंय की ज्यावेळेस माझा मुलगा लहान होता, दूध पित नव्हता, म्हणजे वरचं दूध पित नव्हता, तोपर्यंत आम्ही फार बाहेरून दूध आणत नव्हतो। तर गॅस तर तुम्हाला 3-4 महिन्याला लागतो, भाजीपाल्याची तुम्ही बचत करू शकतात। तर अशा कोणत्या कोणत्या 10 गोष्टींमध्ये तुम्ही बचत करू शकतात, याच मी 10 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, पैसे सगळेच कमवतात, पगार सगळ्यांना कमी जास्त असतो, पण तो तुम्ही मॅनेज कसा करताय, तुमचं नियोजन कसं आहे, या गोष्टीवरती खूप गोष्टी डिपेंड आहेत। त्यामुळे तुम्हाला ते नियोजन करणं पहिलं महत्वाचं आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, बचत करणं म्हणजे ही गोष्ट घ्यायचीच नाही, कोणतीच गोष्ट करायची नाही, मग ते करायचंच नाही, ते घ्यायचंच नाही, ते घ्यायचंच नाही, याला बचत म्हणत नाही। बचत म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची आहे की इच्छा आणि गरज या 2 गोष्टी बाजूला ठेवायच्या। तुमची फक्त घ्यायची इच्छा आहे पण तुम्हाला त्या गोष्टीची गरज नाहीये तर तुम्ही ती गोष्ट स्किप करू शकता। पण तुम्हाला जर इच्छा आहे ती गोष्ट घेण्याची आणि तुम्हाला घरात ती गोष्टीची गरज पण आहे तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट घेऊ शकता। त्यानंतर सगळ्यात पहिला खर्च आपला कुठे होतो माहितीये का, आपण किराणा करायला निघतो किंवा भाजीपाला घ्यायला निघतो आणि डीमार्टला गेलो आणि मग मस्त मस्त सगळं जे काही दिसतंय ते घ्यायचं आणि मग यायचं बिल काउंटरवरती आणि भरभक्कम 10-12 हजाराचं बिल भरून जायचं। असं अजिबात करू नका। तुम्हाला ज्या गोष्टी लागतायत, ज्या गोष्टी हव्या आहेत घरात, ज्या गोष्टी घरात संपलेल्या आहेत, घरात निघताना पहिले सगळ्या गोष्टी चेक करायच्या। घरात किराणा आहे का, लागणाऱ्या गोष्टी आहेत का, म्हणजे डाळी असेल, मसाले असतील, साबणं असतील, शॅम्पू असेल, घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू असतील, त्या सगळ्या चेक करायच्या। घरात कोणत्या गोष्टी कमी आहेत किंवा लागणार आहेत जास्त, त्याच गोष्टी खरेदी करा फक्त। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, तुम्ही जेव्हा भाजीपाल्याला जातात, मग आता भाजीपाला सगळा स्वस्त मिळतोय, मग घेऊन यायचा, नक्कीच घेऊन या,
पण तो जास्तीत जास्त दिवस टिकेल का याचा सुद्धा विचार करा. प्रत्येकाकडे फ्रीज आहे, पण पालेभाज्या पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्या सुद्धा इतक्या खराब होतात की त्या फ्रीजमध्ये सुद्धा टिकत नाहीत. त्यामुळे तुमच्या फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी शिल्लक आहेत, घरात कोणत्या गोष्टी शिल्लक आहेत त्या गोष्टी चेक करा आणि मग भाजीपाल्याला जाताना सुद्धा भाजीपाला आणा. त्या गोष्टीचं सुद्धा नियोजन महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे बाहेरचं खाणं कमी करणं. आज साधं घरातनं बाहेर पडलं तरी पाणीपुरी सुद्धा 35 रुपयाला येते. एक पाणीपुरी 35 रुपयाला. तुम्ही घरात जर 4 लोक असाल तर 140 रुपयाला पाणीपुरी जाते. बघा, 140 रुपयामध्ये 20 रुपये पाव किंवा 25 रुपये पाव भाजी पकडली तरी सुद्धा 50 रुपये एका दिवसाचे. म्हणजे तुम्ही 3 दिवसाचा भाजीपाला तेवढ्या पैशांमध्ये करू शकताय. महिन्यातनं एकदा तुम्हाला खावीशी वाटते, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. पण आठवड्याला जाऊन 4 वेळा तुम्ही पाणीपुरी खाताय तर प्रॉब्लेम आहे. तुमचं महिन्याचं नियोजन सगळं गडबडू शकतं. त्यानंतर आपण डीमार्टला बऱ्याचदा जातो, बाय वन गेट वन फ्री आणि एकावर 2 फ्री. हे ऑफर तुम्हाला किती वेळा दिसतात नाही का? डीमार्टला गेल्यावर तर बऱ्याचदा दिसतात. तर मैत्रिणींनो, तर बाय वन गेट वन फ्री जी गोष्ट तुम्हाला बाहेर 50 रुपयाला मिळते ती गोष्ट तिथे तुम्हाला 100 रुपयाला मिळत असते, 150 रुपयाला मिळत असते आणि तुम्ही त्या 2 गोष्टी आणत असतात. तुम्हाला काहीही गरज नसते त्या गोष्टींची. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात बेडशीट आहे, आपल्या घरात पायपुसणे आहेत, सगळं आहे, पण तिथे बाय वन गेट वन फ्री मिळतंय ना, मग मी आणणार. सणावाराच्या वेळी ठीक आहे, पण इतर वेळी जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा हे ऑफर बघून उगाच काही गोष्टी घेऊ नका. त्यानंतर कपड्यांचं नियोजन. माझ्या घरी कपडे फक्त एकतर वाढदिवसाला एकतर दिवाळीला या 2च सणांना येत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस डीमार्टला गेले कपड्याची शॉपिंग, बाहेर गेले कपड्याची शॉपिंग, उगाच पैशांवरती म्हणजे कपड्यांवरती पैसे खर्च करणं टाळा, तरच तुमच्या पैशाचं नियोजन लागू शकेल. त्यानंतर आता मी हॉलमध्ये बसलीये आणि बेडरूमचं लाईट उगाच चालू आहे, गॅलरीचं लाईट उगाच चालू आहे. त्यानंतर मी मोबाईल बघते आणि टीव्ही समोर उगाच चालू आहे. मग उगाच ते बिल वाढवण्यापेक्षा तुम्ही जिथले कोणी कितीही म्हणू दे, काहीही म्हणू दे, पण माझ्या घरात मी फक्त एकच बल्ब चालू ठेवते. कारण मला माहितीये की एक बल्ब लावल्यानंतर माझ्या हॉलमध्ये आणि किचनमध्ये दोन्ही ठिकाणी उजेड पडतोय, तर मी घरात 4 बल्ब लावू कशाला. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला वीज बचत करायची आहे. जिथे विजेची गरज आहे तिथेच, म्हणजे उगाच इस्त्री चालू आहे आणि तुम्ही गप्पा मारत बसले असं अजिबात करू नका. त्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर स्विच बंद करणं हे सुद्धा तुमचं महत्वाचं काम असतं. त्यानंतर आता काय झालंय माहितीये का, ऑनलाईन खूप गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणजे पाहिजे आधी कसं व्हायचं, मार्केटला जाणं होतं नाही होतं, उशीर व्हायचा कधीतरी, तोपर्यंत ते डोक्यातनं निघून जायचं म्हणून आपण विसरायचो. पण आता ऑनलाईन आहे, मोबाईल उघडला की सगळं लगेच भेटतं आपल्याला. त्यामुळे काय झालंय, ऑनलाईन शॉपिंग खूप वाढली आपली. तर मैत्रिणींनो, ते थोडंसं थांबवा. त्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात खर्च होतं, अवाजवी खर्च होतं असं म्हणू शकताय. त्यानंतर मैत्रिणींनो, अन्न शिजवण्यासाठी तुम्ही किचनमध्ये कशाचा वापर करता? कमेंट करून सांगा मला, तुम्ही कशाचा वापर करतात. गॅसची बचत व्हावी म्हणून तुम्ही काय करता? बरोबर ना, कुकरचा वापर करता. मी पण कुकरचाच वापर करते. भात शिजवण्यासाठी कुकर, कडधान्य शिजवण्यासाठी कुकर, बटाटे शिजवण्यासाठी कुकर, डाळ भातासाठी कुकर, बऱ्याच गोष्टींसाठी मी कुकर वापरत असते. तुम्ही वापरता का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्याकडे गॅस बचतीसाठी माझी तव्यावरती चपाती व्हायच्या आधी माझी पोळपाटावर चपाती रेडी असते. ती काढली की दुसरी, ती काढली की दुसरी, लगेच. म्हणजे तव्यावर टाकली, शेकली, मग लाटली आणि मग टाकली असं मी करत नाही. त्यानंतर जेव्हा मला भाजीला फोडणी द्यायची असते मी सगळ्या गोष्टी समोर रेडी करते आणि मग ते टाकते. मी बऱ्याचदा मी फक्त कुकरचा फार वापर करत असते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मी कुकरचा फार वापर करते. त्यामुळे माझी गॅसची बचत खूप होते. मला 3.5 महिने सुद्धा गॅस कधी कधी जातो, कारण मोस्टली माझ्याकडे खिचडी, डाळ भात वगैरे हा प्रकार खूप होतो. त्यामुळे तेलही वाचतं आणि गॅसची बचत होते. त्यानंतर तुम्हाला जर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बचत करायला शिकायचं असेल तर रोज तुमचा जो 10, 20, 30, 40 रुपये जो खर्च होतो
तो तुम्ही लिहून ठेवा आणि महिन्याच्या अखेरी तो हिशोब करा की हा पैसा खरंच खर्च करायची गरज होती का. म्हणजे जर आता घरात कडधान्य आहे तर उगाच 20 रुपयाची भाजी जाऊन आणायची काही गरज नाहीये, मला असं वाटतं. कडधान्य आहे, एकदा कडधान्य खा, एकदा भाजी खा, एखाद्या वेळेस भात करा, एखाद्या वेळेस भाकरी पिठलं करा, काहीही हरकत नसते. त्यानंतर बचतीची रक्कम हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरं का. म्हणजे सगळा महिन्याचा खर्च करायचा आणि मग उरले तर बचतीमध्ये टाकायचे, हे साफ चुकीचं आहे. आधी बचतीचे पैसे काढा बाजूला आणि त्यानंतर मग मॅनेज करा बाकीच्या गोष्टी. तर ह्या झाल्या 10 गोष्टी. त्यानंतर घरात फक्त महिलेनीच ऍडजस्टमेंट करावी, महिलेनीच बचत करावी, आईनेच ऍडजस्टमेंट करावी असं काही आहे का? तर अजिबात नाही. आई जशी गोष्टींमध्ये बचत करते तसंच मुलंही करू शकतात. वही खूप उगाच लिहत बसणं म्हणजे वहीचा खर्च कमी होतो. त्यानंतर पेन्सिल सारखं शॉर्प करायची, पेन्सिलला खर्च, इरेझरला खर्च, ह्या सगळ्या सवयी तुमच्या मुलांना तुम्ही आत्तापासून लावल्या तर ते मुलं पुढे शिकतील त्या गोष्टी. त्यामुळे मुलांना आत्तापासून शिकवा की हे असं करायचं असतं बाळा, जास्त पेन्सिल किसायची नाही, सारखं इरेज करायचं नाही, उगाच पानं फाडायचे नाही, पानं सोडून लिहायचं नाही, या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवा. त्यानंतर आपले मिस्टरही बऱ्याच गोष्टींमध्ये बचत करत असतात नाही का. तर हे एकूण गणित असतं माझं महिन्याभराचं. या गोष्टींमधनं मी बचत करत असते. मला गरज आहे तरच मी ती गोष्ट घेते, नाहीतर ती गोष्ट मी घेत नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, 9 वर्षापूर्वी मी 12,000 फक्त 12,000 पगार होता, त्यामध्ये मी पूर्ण महिना मॅनेज करत होते. म्हणजे कशी करत असेल विचारा. आणि त्यातनं सुद्धा आम्ही बऱ्याचदा बचत करायचो बरं का. त्यानंतर प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते. कुणाला पगार जास्त असतो, कुणाला कमी असतो, कुणाचं उत्पन्न जास्त असतं, कुणाचं कमी असतं. तर या सगळ्यांमध्ये पैसे किती येतात त्यापेक्षा आपण ते पैसे कसे वापरतो हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जास्ती पैसा येतोय म्हणून जास्ती पैसा खर्च करतोय असं करण्यापेक्षा जास्ती पैसा आला तर जास्ती पैसे सेव्ह करणं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर मैत्रिणींनो, बचत करायची म्हणजे 4-4 महिने बायको आपल्याला सांगते की बाबा अहो मला बाहेर काहीतरी खायचंय. मुलं म्हणतात बाबा चला ना बाहेर खायला आणि तुम्ही त्यांना घेऊनच जात नाहीये. तर एवढा पण अति कंजूसपणा करू नका. महिन्यातनं 1 दिवस कुटुंबासाठी तुम्ही काढलात तर काहीही हरकत नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलला नेण्यापेक्षा 200 रुपयाचं चायनीज जरी घरी आणून खाल्लत ना तरी सुद्धा मुलांना तो आनंद मिळालेला असतो. त्यामुळे उगाच पैसे वाचवायचे म्हणून हे करू नका. कारण आपण कमवतो पण त्याच्यासाठीच आहे, म्हणजे आपण कमवतो पण पोटासाठीच आहे. मग त्यामुळे थोडं तरी त्याला खायला पाहिजे. पण रोजच उठून चमचमीत हे साफ चुकीचं आहे. महिन्यातनं एकदा कधीतरी तर ठीक आहे. अजून बऱ्याचदा असं होतं की जिथे गरज आहे तिथे पैसा खर्च होत नाही, तर तेही करू नका. जिथे गरज आहे तिथे पैसा खर्च करायला शिका. घर खर्च आपण कसा मॅनेज करतो हे खूप महत्वाचं आहे आणि खूप जास्ती प्रमाणात हे महिलांवरतीच अवलंबून आहे. कारण घरातल्या गोष्टींचं नियोजन हे सगळं आपणच करत असतो. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही नियोजन करत जा. बचत कशी करता येईल, कुठे करता येईल, काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा. कारण या सगळ्या गोष्टींनी खूप जास्ती फरक पडतो. या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. तर माझा महिन्याचा खर्च मी असा लिहून ठेवलेला आहे, बघू शकता. साधारण सगळ्या गोष्टी करून तुम्ही थोडी तरी बचत केली पाहिजे. म्हणजे महिन्याचा खर्च, त्याचं नियोजन आणि बचत या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.